तुमच्या किचनमध्ये अशी एखादी जागा आहे का जी तुम्ही रोज स्वच्छ करता, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा तिथे तेलाचे डाग, मसाल्यांचा पसारा किंवा अस्ताव्यस्तपणा दिसतो? मग तुम्ही एकट्या नाही आहात. कारण किचन ही घरातली अशी जागा आहे जिथे दिवसातून अनेक वेळा काम होतं, त्यामुळे ती घाण होणं अगदी स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट मी गेल्या काही वर्षात शिकले, किचन स्वच्छ ठेवण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, योग्य सवयी लागतात. काही लोक महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग करतात, तर काहींचं किचन रोजच चमकतं. फरक फक्त मेहनतीचा नसतो, फरक असतो रोजच्या छोट्या छोट्या सवयींचा. आज मी अशाच 10 सवयी सांगणार आहे ज्या माझं किचन क्लीन, ऑर्गनाइज्ड आणि फ्रेश ठेवायला मला मदत करतात. यात कोणतेही महागडे प्रोडक्ट नाही आहेत, अवघड हॅक्स नाही आहेत. फक्त अशा 10 प्रॅक्टिकल सवयी आहेत ज्या कोणतीही गृहिणी आजपासून करू शकते. मला खात्री आहे याच्यापैकी काही सवयी तुम्ही आधीपासूनच करत असाल आणि काही अशा असतील की ज्या आजपासूनच तुम्हाला सुरू कराव्याशा वाटतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मसाल्याचा डब्बा कधीही पूर्ण भरू नका. आपल्या किचनमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा. दिवसातून कित्येक वेळा तो उघडला जातो, बंद केला जातो, पण इथेच एक छोटी चूक आपण नकळतपणे करतो. आपण डब्बा पूर्ण भरून ठेवतो, तेव्हा आपल्याला वाटतं की एकदाच भरून ठेवला की पूर्ण भरायची गरज नाही. पण प्रत्यक्षात त्याच्यामुळे काय होतं, मोहरी, जिरे किंवा धणे पावडर किंवा मग इतर मसाले सांडायला सुरुवात होते. त्यामुळे माझी एक सवय, मी मसाल्याच्या डब्यातल्या ज्या वाट्या आहेत त्या कधीही काठोकाठ भरत नाही. साधारण 1 इंच वाटी रिकामी राहील अशाच प्रकारे मी मसाल्याच्या डब्यामधले सगळे मसाले भरून ठेवते. त्यामुळे डब्बा उचलताना, ठेवताना त्यातले मसाले सांडत नाही आणि खाली डब्यांच्या साठत नाही आणि डब्बा जास्त दिवस स्वच्छ राहतो. ही गोष्ट छोटी वाटेल, पण महिन्याभरात बराच क्लिनिंगचा वेळ आपला वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मसाल्यासाठी सेपरेट चमचा नसेल तरी चालेल, पण ॲटलिस्ट 2 चमचे तरी मसाल्याच्या डब्यात ठेवायचं. एक म्हणजे हळद आणि तिखट मसाले वगैरेसाठी आणि दुसरा म्हणजे जिरी मोहरीसाठी. कारण आपण जेव्हा हळदीचा चमचाच वापरून जिरं मोहरी घेतली तर त्या जिरा मोहरीच्या डब्यामध्ये खाली हळद बसलेली असते किंवा मग पूर्ण मसाल्यांचा डब्बाच पिवळा झालेला दिसतो. त्यामुळे ही एक छोटी रूल मी नेहमी पाळते. हळद तिखटसाठी वेगळा चमचा आणि मोहरी जिरे याच्यासाठी वेगळा चमचा. त्यामुळे मसाले एकमेकांमध्ये मिसळत नाही आणि डब्बा स्वच्छ दिसतो आणि स्वयंपाक करताना सुद्धा सगळं नीट ऑर्गनाइज्ड वाटतो. तिसरी गोष्ट म्हणजे 8 ते 10 दिवसातून एकदा ना मसाल्याच्या डब्यासाठी फक्त 5 ते 10 मिनटं तुम्हाला काढायचे. आपण किचन डीप क्लिनिंगचा विचार करतो, पण ज्या रोज गोष्टी वापरतो ना त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा 5 मिनटं मसाल्याच्या डब्यासाठी ठेवायची. एकदा सगळ्या वाट्या बाहेर काढायच्या, पुसून घ्यायच्या, त्यातले जे चमचे आहेत ते धुवून घ्यायचे. त्यानंतर मग जर का एखादी वाटी जवळपास रिकामीच असेल तर ती दुसऱ्या वाटीमध्ये रिफिल करून ठेवायची. त्याच्यामुळे काय होतं, तेलकटपणा साठत नाही आणि मसाल्याचे कण इकडे तिकडे भांड्यांवर जमा होत नाही आणि स्वयंपाक करताना प्रत्येक वस्तू स्वच्छ दिसते. लक्षात ठेवा, किचन स्वच्छ दिसण्यासाठी मोठी मेहनत नाही लागत. अशा छोट्या छोट्या ज्या रूटीन आहेत ना त्या महत्त्वाच्या असतात. चला आता पुढची सवय बघूया. ही सवय फक्त किचन स्वच्छ नाही ठेवत, तर किचनमधली दुर्गंधी, मुंग्या, झुरळ यांच्यापासून सुद्धा आपला बचाव करते आणि ती म्हणजे कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन. हा सुद्धा एक किचन क्लिनिंगचा भाग आहे. आपण किचन स्वच्छ ठेवण्यासाठी ओटा, गॅस, भांडी याच्याकडे लक्ष देतो, पण अनेक वेळा कचऱ्याच्या डब्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि खरं सांगायचं झालं तर किचनमध्ये दुर्गंधी किंवा मुंग्या किंवा झुरळ येण्यामागचं एकच मोठं कारण आहे, ते म्हणजे आपल्या घरातला कचरा. माझी सवय अशी आहे की ओला कचरा शक्यतो एका पिशवीमध्ये ठेवायचा आणि मग सुका कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकायचा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का काच फुटलेली असेल किंवा भांडं तुटलेलं असेल एखादं किंवा धारदार वस्तू असेल, ब्लेड असेल, तर कधीही ती सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकायची नाही. आधी ती पेपरमध्ये रॅप करायची किंवा मग एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळायची आणि नंतरच ते कचऱ्याच्या ते टाकून द्यायचं. कारण तो कचरा आपल्या हातातून पुढे दुसऱ्या कोणाच्या तरी हातात जातो. ही जर का छोटीशी काळजी आपण घेतली तर आपल्यामुळे एखाद्याला दुखापत नाही होणार. 5वी सवय म्हणजे रात्री किचन सोडताना कचऱ्याची बॅग किंवा ओल्या कचऱ्याचं जे डस्टबिन आहे ते किचनच्या बाहेर काढायचं. ही सवय मी कधीच स्किप करत नाही.
रात्री झोपण्यापूर्वी किचनमधला कचरा बाहेर काढला की सकाळी किचनमध्ये फ्रेश फिलिंग येतं. आणि जर का रात्रभर ओला कचरा आपल्या किचनमध्ये तसाच राहिला तर सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये दुर्गंधी येते आणि त्याच्यामुळे मुंग्या होऊ शकतात, झुरळं होऊ शकतात आणि दुर्गंधीसुद्धा खूप वाढेल. त्यामुळे 1 मिनिटाचं काम आहे, पण जर का हे काम केलं तर सकाळची सुरुवात खूप छान होते, फ्रेश होते, प्रसन्न होते. आपण सकाळी सकाळी चहा बनवायला किंवा किचनमध्ये जेवण बनवायला जातो आणि मग समोर स्वच्छ किचन दिसलं की काम करण्याची एनर्जी आपोआप वाढते. 6वी हॅबिट म्हणजे किराण्याचे डबे रिकामे झाले की लगेच धुवून घ्यायचे. अनेक जणी काय करतात, महिन्यातून एकदा सगळे डबे काढतात आणि मग धुतात. पण त्या दिवशी मग एवढं काम एकदम करावं लागतं की अर्धा दिवस किंवा अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण दिवसच त्या कामात जातो. मी वेगळी पद्धत वापरते. ज्या दिवशी एखादा डब्बा रिकामा होतो त्याच दिवशी तो धुवून लगेच पुसून कोरडा करून ठेवायचा आणि मग जेव्हा नवीन सामान येतं तेव्हा ते भरून ठेवायचं. या सवयीमुळे ना एकाच दिवशी खूप काम जमा होत नाही आणि डबे कायम स्वच्छ राहतात. त्यामुळे काय होतं, कधी कधी अचानक आपल्याला एखादा डब्बा, एखादी वस्तू ठेवायसाठी लागत असेल तर क्लीन डब्बा आपल्याला लगेच मिळून जातो. छोटे छोटे सवयींचा हा खूप मोठा फायदा आहे. आपल्याला जास्त मेहनत न करता किचन मेंटेन करायला मदत होते. आता याच्यानंतर मी अशा सवयी तुम्हाला सांगणार आहे ज्या फ्रीज, भांडी किंवा मग किचन क्लिनिंग आणखीन सोपं करून टाकतो. आपण सगळे शक्यतो महिन्यातून एकदा फ्रीज डीप क्लिनिंग करतो. पण फ्रीज महिन्यातून एकदा नाही, आठवड्यातून एकदा नाही, तर रोज तपासायचं किंवा मग दिवसाआड तपासायचं. फ्रीज स्वच्छ ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग करायची खरंच गरज नसते. त्याच्यापेक्षा ना काय करायचं, दिवसातून 1-2 मिनिट काढायचे आणि फ्रीजकडे लक्ष द्यायचं. फ्रीज उघडलं की आपल्याला जी वस्तू हवी आहे ती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक नजर फ्रीजवर टाकायची. एखादी भाजी जास्त दिवस पडलेली आहे का, एखादी वाटी अजून वापरायची आहे का, किंवा मग एखादं फळ खराब व्हायला लागलं आहे का, हे त्याच्याकडे बघून लक्ष द्यायचं आणि मग लगेच ठरवायचं की कोणती वस्तू लगेच वापरून टाकायची. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये अनावश्यक वस्तू साठत नाही आणि मग फ्रीजमधली जागा पण मोकळी राहते आणि नवीन सामान ठेवायला सुद्धा आपल्याला स्पेस मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रीज म्हणजे स्टोरेज नाही आहे. बऱ्याच स्त्रिया ना फ्रीजचा उपयोग जसं काही स्टोरेज बॉक्स आहे किंवा कपाट आहे असं करतात. फ्रीज ही डेली यूज करायची जागा आहे. जितक्या वस्तू आपण वेळेवर वापरू तितकाच अन्नाचा अपव्यय होणार नाही, अन्न वेस्ट होणार नाही. त्यामुळे फ्रीजवरती नेहमी लक्ष दिलं पाहिजे. ॲटलिस्ट 2 दिवसातून एकदा तरी फ्रीज चेक करून जे लवकर खराब होणार आहेत त्या वस्तू अगोदर वापरायला पाहिजे. 8वी सवय म्हणजे भांडी पूर्ण कोरडी झाल्यावरच जागेवर ठेवायची. ही सवय खूप छोटीशी वाटते पण किचनच्या लाईफसाठी खूप महत्त्वाची आहे. भांडी धुतल्यानंतर आपण ती घाईघाईत आपल्या रॅकमध्ये ठेवून देतो, पण बरेच वेळा त्याच्यावरती पाण्याचे थेंब असतात आणि ते हळूहळू आपल्या ज्या किचन ट्रॉली आहेत त्याच्यामध्ये ओलावा तयार करतात किंवा मग भांड्यांची जर रॅक असेल तर त्याच्यावरती गंज यायला चालू होतो. जर का लाकडी आपलं फर्निचर असेल तर ते खराब होऊ शकतं या गोष्टीमुळे आणि जर का स्टीलचं असेल तर त्याच्यावर पाण्याचे डाग दिसतात किंवा गंज लागायला चालू होतं. त्यामुळे शक्यतो भांडी एअर ड्राय होऊन द्यायची आणि त्यानंतरच मग ती लावायची. जर का आपल्याकडे वेळ नसेल आणि आपल्याला लगेचच भांडे लावायचे असतील तर मग ती स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून मग जागेवर ठेवायची. आणखीन एक सवय म्हणजे हात पुसायचं टॉवेल आणि भांडी पुसायचं कापड हे नेहमी वेगळं वेगळं ठेवायचं आणि ते डेली धुवायचं. या छोट्या सवयीमुळे हायजीन चांगली राहते आणि किचन जास्त क्लीन आणि प्रोफेशनल दिसतं. आणि आता आपण अशा 2 सवयी बघणार की ज्याच्यामुळे तुमचं किचन कायम चमकदार राहील. आणि शेवटी मी एक बोनस टिप पण शेअर करणार आहे जी प्रत्येक होममेकरसाठी खूप उपयोगी आहे. गॅसच्या मागच्या जे टाईल्स आहेत ना त्या रोज पुसायच्या. डीप क्लिनिंगची वाट पाहत नाही बसायची. किचनमध्ये सगळ्यात जास्त तेल कुठे उडतं तर ते गॅसच्या मागच्या टाईल्सवर. पहिल्या दिवशी ते डाग थोडेसे कमी दिसतात, दुसऱ्या दिवशी फार जास्त जाणवत नाही काही, पण रोज थोडं थोडं तेल जर का साठत गेलं तर काही दिवसांनी मग जाड थर तयार होईल आणि मग तो काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि शिवाय जर का अचानक कोणी आपल्या घरी पाहुणे आले तर ते खूप घाणेरडं दिसतं. त्याच्यामुळे माझा एक नियम आहे, स्वयंपाक झाला, भांडी घासून झाली की त्यानंतर किचन साफ करताना दररोज लिक्विड टाकून तिथे पुसून घ्यायचं, धुवून घ्यायचं कधी जर जास्त तेल असेल तर. फक्त 2 मिनिट जास्त लागतात याच्यामुळे, पण
कधीही तिथे तेल साठत नाही आणि किचन नेहमी फ्रेश दिसतं. क्लिनिंगमध्ये ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, डाग साठल्यानंतर काढण्यापेक्षा ते साठून न देणं जास्त सोपं आहे. 10वी हॅबिट म्हणजे किचनचं सिंक कधीच दुर्लक्षित नाही करायचं. किचन कितीही स्वच्छ असलं तरी जर का सिंक तेलकट किंवा घाण असेल किंवा त्याच्यावरती डाग असतील तर संपूर्ण किचनची छाप बदलते. भांडी घासून धुवून झाली की मी फक्त सिंकमध्ये पाणी टाकून निघत नाही. जसं आपण बाकीचे भांडे घासले त्याचप्रमाणे आपलं सिंक हे सुद्धा एक भांडं आहे असं समजून सिंक आणि नळ हे सुद्धा मी प्रत्येक वेळी घासून त्यानंतर मग ते स्वच्छ धुते. ही सवय 2 मिनिटाची आहे, पण त्याच्यामुळे ना तुमच्या किचनमधला किंवा सिंकमधला दुर्गंध कमी होतो, तेलकटपणा साठत नाही आणि सिंक नेहमी नवीन असल्यासारखं वाटतं. आपण रोज ज्या जागेचा जास्त वापर करतो ना ती जागा रोज स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. तर या होत्या माझ्या 10 छोट्या किचन हॅबिट ज्या मी अनेक वर्षांपासून फॉलो करते. यात अशी एकही सवय नाही ज्यासाठी खूप पैसे लागतात किंवा महागडे प्रोडक्ट लागतात किंवा मग तासनतास क्लिनिंग करावी लागते. फरक फक्त इतकाच आहे, मोठी साफसफाई अधूनमधून करण्यापेक्षा ना रोजच्या रोज छोट्या सवयी आपण स्वतःला लावल्या तर किचन कधीच खूप घाण नाही होत. आपलं किचन हे फक्त स्वयंपाक करण्याचं ठिकाण नसतं. दिवसाची सुरुवातसुद्धा आपली तिथूनच होते आणि अनेक घरांमध्ये दिवसाचा शेवटसुद्धा तिथेच असतो. म्हणून किचन स्वच्छ असणं म्हणजे फक्त घर सुंदर दिसणं नाही तर काम करताना मन शांत राहणं, आपला वेळ वाचणं आणि रोजचं रुटीन सोपं होणं हे पण महत्त्वाचं आहे. आजच्या या 10 सवयींपैकी तुम्ही आधीपासून कोणती सवय पाळता आणि आजपासून कोणती नवीन सुरुवात करणार आहात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या जर का काही वेगळ्या किचन टिप्स असतील तर त्यासुद्धा शेअर करा. तुमची एक छोटी टिप दुसऱ्या कोणत्या तरी होममेकरला खूप उपयोगी पडू शकते. आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर नक्की करा. आणि अशाच प्रॅक्टिकल होम मॅनेजमेंट, किचन ऑर्गनायझेशन किंवा मग स्मार्ट होममेकर टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं घर स्वच्छ ठेवा, किचन व्यवस्थित ठेवा आणि स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ नक्की काढा.